रायगडच्या पालकमंत्री पदासंदर्भात आजच तिढा सुटण्याची शक्यता असल्याचं सूत्र सांगतायत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सगळ्या संदर्भात आता पुढाकार घेतलाय। अखेर अनेक वेळेच्या प्रतीक्षेनंतर भरत गोगावले यांचा पालकमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाल्याची चर्चा आहे। पुढच्या 1 ते 2 दिवसात पालकमंत्री पद मिळण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवलेली आहे। अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। अक्षय, अखेर रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटेल अशा शक्यता सध्या दिसू लागलेल्या आहेत। काय अपडेट्स आहेत या सगळ्या संदर्भात? सध्या ज्यावेळीपासून हे सरकार स्थापन झालं तेव्हापासून पालकमंत्री पदाचा हा तिढा आहे। रायगडचं पालकमंत्रीपद नेमकं कोणाच्या पारड्यात जाणार याबद्दल शंका होत्या, मात्र आता एकनाथ शिंदे यांनी स्वतः पुढाकार घेऊन तटकरेंशी बातचीत केलेली आहे आणि या संदर्भात जो तिढा होता तो सुटलेला आहे अशी सूत्रांची माहिती आहे। आता शक्यता अशी आहे की पुढच्या 1 ते 2 दिवसात जे गोगावले आहेत, भरत गोगावले यांना पालकमंत्रीपद मिळू शकतं। पण यामध्ये देखील सरकारची आजची जी कॅबिनेट आहे त्या कॅबिनेटच्या आधीची प्री कॅबिनेट बैठक झाली, त्यामध्ये चर्चा झाली आणि त्याच्यानंतर आताही सूत्रांनी आपल्याला माहिती दिलेली आहे। तर भरत गोगावले यावेळीच्या 15 ऑगस्टच्या दिनी झेंडावंदन करणार का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। पण सूत्रांची जी माहिती आहे त्यानुसार पुढच्या 1 ते 2 दिवसात हे पालकमंत्री पद जे आहे ते भरत गोगावले यांच्या पारड्यात पडेल आणि यावर्षीचा जो 15 ऑगस्टचा कार्यक्रम आहे रायगडच्या जिल्हाधिकारी कार्यालयातला, त्या ठिकाणी भरत गोगावले ते झेंडावंदन करतील असं देखील सांगण्यात येते। निश्चित अक्षय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।